शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 ला होणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट, शिवसेना शिंदे गट या युतीचे गटाच्या पॅनलचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 2 सौ अश्विनी भावेश बागुल, सौ कविता धर्मवीर अंडे, रवींद्र दत्तू जाधव, अतुल शंकरराव मते या 4 जणांचे अधिकृत पॅनल असून त्यांच्या प्रचाराचा कार्यक्रम आणि प्रचार कार्यालय शुभारंभ नांदूर नाका मानोरगाव येथे केला असून या पॅनलची सरळ लढत भाजपा, शिवसेना, उबाटा पार्टी यांच्यातील लढत कमालीची चुरशीची होणार असून राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेलं आहे. संपर्क प्रमुख शिवसेना नेते शिंदे गट भिकाजी शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट या युतीच्या पॅनल कार्यालयाचे शुभारंभ माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते रिबीन फीत कापून करण्यात आले. प्रभाग क्रमांक 2 शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट या पक्षाच्या पॅनलचा नांदूर मानोर गावात प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. शिवसेना शिंदे गट माजी खासदार हेमंत गोडसे, पॅनलचे 4ही उमेदवार अश्विनी बागुल, कविता अंडे, रवींद्र जाधव, अतुल मते यांनी केलेल्या ज्वलंत भाषणाची संपूर्ण प्रभागात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रभागातील विकासाच्या मुद्द्यावर थेट रस्त्यावर उतरून व्यवस्थेशी थेट 2 हात करत त्यांनी दिलेला संघर्ष आजही जनतेच्या मनात ताजा आहे. सकाळी 6लाच उठून कामाला लागतात आणि आमचे शिंदे साहेब 24 तासापैकी 18 तास काम करतात आणि म्हणून हे काम करणाऱ्या नेतृत्वाचे हात आपल्या सर्वांना हात बळकट करायचे. म्हणून आपण तर करणारच आहोत आता मतदान धनुष्य आणि घड्याळाला, परंतु आपल्या संबंधित जे पण लोक असतील शहरामध्ये इतर सर्व ठिकाणी त्यांना देखील आपण धनुष्य आणि ज्या ठिकाणी घड्याळ असेल असा प्रचार आपण सर्वजण या ठिकाणी करा. आणि या सर्व उमेदवार तसे एकदम ऍक्टिव्ह उमेदवार आहेत, एक तळमळ आहे त्यांची जनसेवा करण्याच्या संदर्भामध्ये आणि म्हणून यांना देखील मतदानाच्या रूपाने येत्या 15 तारखे रोजी पहिल्या मशीनवरती 2 धनुष्यबाण, दुसऱ्या मशीनवरती घड्याळ आणि तिसऱ्या मशीनवरती घड्याळ हे बटन दाबून त्याला प्रचंड मताने विजयी करा. ही सुद्धा विनंती आपण सांगतो. जय हिंद. आणि गावाला माहिती आहे कमी जमीनदार नाही, माझ्या कुठे भेटिंगा नाही, माझ्या नावावर कुठे 2 पिके 4 पिके जमीन नाही, तरी मी अशा व्यक्तीशी लढत आलो. पण जी जनतेचं भविष्य निवडणूक लढतोय ही तुमची निवडणुकी, तुमचा मुलगा उभा आहे, तुमचा नातू उभा आहे असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि काही ठिकाणी धनवान लोकांचेच मुलं पुढे जर राजकारणात येत असतील तर सर्वसामान्य जे सेवा करायची त्यांना समाजाची, आम्ही गेली 15 वर्षापासून प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमचा सहभाग असतो. समाजकारणात आम्ही 80% करत आलेलो आहे, राजकारणाला 20% आलो आहे. त्याची आम्हाला नक्कीच ही जनता, माझ्या जनता फार भोळी आहे, 100% आम्हाला आशीर्वाद देतील याची मला शाश्वती आहे. ज्या अडचणी आहेत त्या पण अतिशय मोठ्या आहे आणि अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. आपण सर्वांनी नक्कीच एक चांगली संधी मला दिली, माझ्या सर्व पॅनलला दिली, तर आपण आमचा सर्व पॅनल सर्व मिळून प्रभागाचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. आपण तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आम्ही शब्द देतो की आपलाही ताप आमच्या पाठीवर आहेच, पण माय माऊलीने जनतेने आमच्या पाठीवर ताप दिली, आमच्या पाठीवर आशीर्वाद दिला, तर नक्कीच पुढच्या 5 वर्षामध्ये सगळ्या सुसज्ज, संस्कृत आणि भयमुक्त असा प्रभाग हा प्रभाग क्रमांक 2 असेल, यात काही शंका नाही. गेल्या अनेक वर्षापासून, अनेक दिवसापासून आम्ही प्रभागात फिरतोय. प्रभागातील सर्व तसेच माझ्यासोबत कविताताई अंडे याही शिवसेना पक्षाकडून धनुष्यबाण या चिन्हावरती लढत आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे अजितदादा पवार यांच्या पक्षाकडून आमचे रवींद्रजी जाधव तसेच आमचे अतुलदादा मते हे राष्ट्रवादी पक्षाकडून घड्याळ या चिन्हावरती लढत आहे. मी अश्विनी भावेश बागुल
एक स्वतः एक तरुण असून एक पदवीधर असल्यामुळे मला येथील गावच्या सर्व समस्या जसे की रस्त्यांचा प्रश्न असो, विजेचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, आरोग्याचा प्रश्न असो, येथील महिलांचं सक्षमीकरण असो, तसेच महिला बचत गटातून सर्व महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची फार गरज आहे. मी प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व नागरिकांना विनंती करेन की येत्या 15 तारखेला आम्हाला मतदान करून आमच्या पूर्ण पॅनलला विजय करा. जय राष्ट्रवादी, जय शिवसेना, जय हिंद. अधिकार आहे, परंतु नांदूर गावामध्ये असं दिसतं की बऱ्याच ठिकाणी जातीवाद केला जातो आणि हा जातीवाद कुठेतरी संपला पाहिजे. कारण बरेच लोक जे आहे की ते आपल्याला दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. पक्ष जो आहे आज आपला शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, शिवसेना पक्ष, शिंदे साहेब आपल्या पाठीशी एक पॉवरफुल पक्ष. नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक 2026 राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीचे आपले दोन असे 4 उमेदवार या ठिकाणी आहेत. या ठिकाणी पाहुण्यांना लवकर जायचं असल्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही, परंतु यामध्ये मी एक आपल्याला अगदी ठासून सांगतो का या पॅनलचं अतिशय अनुकूल परिस्थिती आहे. सगळीकडे वाढता पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे मतदारांचे बारकाईने लक्ष लागून आहे. भाषणात नागरिकांना केलेले थेट आवाहन, अन्यायाविरोधात घेतलेली ठाम भूमिका, सामाजिक प्रश्नांवर व्यक्त केलेली रोखठोक सूर याचा परिणाम थेट मतदानावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. NCN न्यूजसाठी गणेश कराड, आडगाव.